विधान परिषदेत कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक। कोकाटेंच्या शिक्षेवर सभागृहाची भूमिका काय? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल। कोर्टाची ऑर्डर आल्यावर कोकाटेंबाबत सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। महाराष्ट्रात 2 गुंडे कोकाटे आणि मुंडे, विरोधकांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत विरोधकांकडून कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाडांचा विधान भवनात प्रवेश, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। बेड्या घालून जितेंद्र आव्हाड नौटंकी करतायत, मंत्री गुलाबराव पाटील यांची आव्हाडांवर टीका। वाल्मिक माझा माणूस हे धनंजय मुंडेंनी आधीच सांगितलं होतं, वाल्मिक कराडवर आधीच कारवाई का झाली नाही? संदीप क्षीरसागर यांचा सवाल। धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याची नैतिकता दाखवायला हवी होती, आज 2 राजीनामे घेतले जातील का याची वाट पाहतोय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। आरोपपत्रात काही मुद्दे राहिले असतील तर दुरुस्ती होईल, सध्या एक आरोपी फरार असून त्याला सर्वस्वी केस पोलीस जबाबदार, धनंजय देशमुखांचा आरोप। वाल्मिक कराड जेलमधून व्हीसीद्वारे लोकांशी गप्पा मारतोय, व्हीसीद्वारे कराड 2-2 तास लोकांशी बोलतोय, वाल्मिक कराडच्या व्हीआयपी ट्रीटमेंटवर अंजली दमानी यांचा आरोप। चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची भेट घेतली, अंबादास दानवेंच्या कार्यालयात सर्व भेट। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपद आमच्याकडे लक्ष असू द्या, ठाकरेंच्या आमदारांची चंद्रकांत पाटलांना साथ। ठाकरेंच्या शिवसेनेसाठी विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता। विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात महाराष्ट्र विधानसभा नियमात कोणतीही विशिष्ट तरतूद नाही, विधिमंडळाची ठाकरे गटाला पत्रातून माहिती। विधान परिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार, तर विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेता होणार, नाना पटोलेंची माहिती। विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांचं नाव चर्चेत। ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला अडचण दिसत नाही, विरोधी पक्षनेता असल्याशिवाय विधिमंडळाला दिशा सापडणार नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या वाट्याला विधानसभेचं उपाध्यक्षपद मिळणार, राजकुमार बडोलेंना उपाध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। विधानसभेत 6,586 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर झालेल्या पुरवणी मागण्यांपैकी 931 कोटींच्या अनिवार्य मागण्या। राज्याचं आर्थिक नियोजन बिघडलेलं, अनेक कामांवर पैसे असून सुद्धा खर्च झाला नाही, अर्थसंकल्पीय अधिवेशनावर काँग्रेस नेते सतेज पाटलांची टीका। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून मंत्री संजय शिरसाट यांच्यात चर्चा, विधान भवन परिसरात दोन्ही नेत्यांची भेट। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी हालचाली वाढल्या, अंबादास दानवेंच्या दालनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक। मी 100% रायगडचा पालकमंत्री होणार, मंत्री भरत गोगावलेंकडून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून विश्वास व्यक्त केला। कोणीतरी बालाहट्ट सोडला तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय होईल, अलिबागचे आमदार महेंद्र दळवींचा अदिती तटकरेंवर निशाणा। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं रायगडच्या पालकमंत्रीपदावर योग्य निर्णय होईल, पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतली आहे, रायगडच्या पालकमंत्रीपदावर अदिती तटकरेंची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेत जाणारे सगळे बाटली बॉय, शिंदेंच्या शिवसेनेत जाणाऱ्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाण्यात काल गुंडांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, गुंडांनी काल तिघांच्या गळ्यात घातलेला हार फेकून दिला, तिघांना गुरु मानणारेच काल त्यांचा अपमान करत होते, राऊतांचा आरोप। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं आमरण उपोषण सुरू, बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्ञानेश्वरी मुंडेंचं आजपासून आमरण उपोषण। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याची मागणी।